दुपारची वेळ झालती. म्हटलं खूप 2-3 दिवस झालं म्हटलं कपडे घडी करायचे भरपूर पडलेले, धुतलेले एका साईडलाच होते. म्हटलं पूर्ण कबडमधली कपडेच घडी करून घ्या. कपडे घडी काढले तोपर्यंत की नाही आर्यनची लुडबुड मध्येच चालू झाली. येऊन त्याला मांडीवरच बसायचं आहे, मांडीवर बसूनच टीव्ही बघायचं आहे. म्हटलं बाळा तू खाली बस, मी बराबर आहे की नाही कपडे घडी करून तुला घेतो. माझी काय चुकी झाली, मी ती झोपल्यानंतर न करायला पाहिजे होतं. मी ती जागा असताना सगळं एक नाही कपडे काढून बसलो. तो काय मला कपडे घडी करू दे ना, सावरू दे ना झाले. म्हणलं जाऊ दे, मग त्याला खेळणी वगैरे दिली एका साईडला. म्हणलं आपण बराबर आवरून घेऊ. तो जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत काय कशाचं, जो किचनमध्ये पाणी प्यायला गेलो आहे तोपर्यंत हिचं त्याचा उद्ध्वस्तपणा चालू झाला. तो काय टेबलवरची बुक्स वगैरे खाली पाडायला लागला आहे, इथं सगळं कचरा करायला लागला आहे. तिथलं उचलून इथं टाकतो, इथलं उचलून तिथं टाकतो. म्हणलं शुभम थोडं उशीर घे रे त्याला. म्हणलं तो त्याच्याकडे बी जाईन झाले. त्याच्या हातातनं सगळं काढून घेतलं. त्याचं रडणं चालू झालं, कारण का त्याला गबाळच करायचं घरात. तर जाऊ दे म्हणलं. मग त्याला अजून कधी बी काम करायला घेतलं तर आर्यन मला कुठलंही काम व्यवस्थित करू देत नाही. इथं सगळे घडी केलेलं कपडे की नाही त्यानं सगळं इसकुटून टाकलं. म्हटलं जाऊ दे आता काय बोलायचं. म्हटलं काय इसकुटतो दे, मी वैतागलो. म्हटलं जाऊ दे आता काय करते करू दे. म्हणलं ह्याला तर झोपवल्याशिवाय काय होणारच नाही. म्हटलं कबडमधली घडी कपडे. म्हटलं जाऊ दे. असा होता आजचा दिवस दुपारचा. बाप.